पुन्हा एकदा बंटी तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. फुलटॉस चेंडू, चेंडूला दिशा दिला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे, काऊ कॉर्नरच्या दिशेकडे. चेंडू निश्चितच सीमा पार 4 धावेसाठी जातो चेंडू. कमॉन डीजे. मिळले आणि या मॅच मध्ये पहिला षटकार असेल, परंतु हलका समाजा दिला फसवला होता. विवेक जिनरगे याला परंतु तितकाच पाहिलं तर बॅटची एज घेतली होती चेंडूने. चेंडू गेला तर म्हणजे गलीच्या दिशेकडे. चेंडू निश्चितच धाव संख्या स्थिरावली 26 या धावेवर, 26 या धावेवर. अंतिम चेंडू असेल, अखेरचा चेंडू असेल बंटी याचा. कारण बंटीचा पाहिलं तर एक चौकार, एक षटकार, एक विकेट ज्याच्या माध्यमातून आले तो म्हणजे बंटी गोलंदाज. परंतु तितकाच पाहिलं तर पंचांकडे अपील असेल. पंचांकडून अपील निश्चितच उचलली गेली. पंचांकडून मेन पंचांकडून बाद केला जातो बॅटची एज घेऊन. यष्टीरक्षक तिसरा आदरा बसतो म्हणजे विवेक चिंदरकरच्या माध्यमातून. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. ज्या रीत्या पाहिलं तर विवेक चिंदरकर स्वतः म्हणजे अंपायर कडे डिसिजन मागण्या अगोदरच स्वतः सांगतो की आठवण करून दिली ती म्हणजे सचिन तेंडुलकरची. ज्या रीत्या 99-98 वर कित्येक वेळा सचिन तेंडुलकर सुद्धा मास्टर ब्लास्टर आउट झाले आणि त्या रीत्या पाहिलं तर विवेक चिंदरकर सुद्धा स्वतः बॅटची एज लागली आणि स्वतः बाहेर निघाले. त्या रीत्या एक आठवण इथे या मोरर प्रीमियर लीग 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज येतो म्हणजे अनिश महाडिक. अनिश महाडिक माहितलं तर अनिश महाडिकच्या माध्यमातून मागच्या मॅचला पाहिलं तर दुसऱ्या चेंडू षटकार लगावला होता. तोच अनिश महाडिक आता कुठेतरी सिद्धी 11 काशी संघाकडून पाहायला मिळणार. कारण गोलंदाज आक्रमक होताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटका अखेर धावसंख्या लागली धापलकरती ती म्हणजे 26. तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल झिमा. पहिला गोल्डन स्पॉट वरून चेंडू उडवण्याचा प्रयत्न पण फुल शॉट करतो. चेंडू निश्चित सीमा पार 6 धावेसाठी. कमॉन डीजे. जसं उत्तरकारानं पाहिलं तर पहिल्या चेंडूवर हल्ला बोल करताना पाहायला मिळते. आणि पहिल्या चेंडूवर हल्ला बोल पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेकडून सीमा पार केला 6 धावेसाठी. आणि या 6 धावेच्या मदतीने धाव संख्या लागली धापलकरती ती म्हणजे 32. झिमामचं पाहिलं तर पहिले षटक पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा दिल्या होत्या. एक गडी बाद केलं होतं. त्यानंतर पुन्हा पाहिलं तर दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजे झिमाम. पहिला चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा बॅटची एज होती निश्चितच, परंतु चेंडू फसलीपच्या दिशेकडे गेला होता. परंतु तितकाच पाहिलं तर कुठेतरी बॅक फलंदाजाला कुठेतरी अडकवतोय तो म्हणजे झिमाव. कारण चेंडू येते निर्धाव. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल.
पुन्हा एकदा लो फुल्ड चेंडू पंजाकडून नो घोषित होणार का? निश्चितच नो घोषित होणार, कारण खराब चेंडू आहे आणि त्या खराब चेंडूचा फायदा 6 धावेसाठी घेते तो म्हणजे हा फलंदाज अक्षय बोल्लो. कमॉन डीजे. आता चेंडू फ्रीड असणार, कारण तो प्रीतीचा विंच असो नाही तो क्रिकेटचा विंच असो, आता मला तो चावलाय असं अक्षय बोल्लो सांगताय. कारण आता हा चेंडू येणार फ्रीडचा चेंडू असेल, कारण तो मागचा चेंडू पाहिला तर सीमा पार केला होता आणि त्यावेळी त्या फुल जाडून गेला. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार 6 धावेसाठी. कमॉन डीजे. ज्या रीत्या पाहिलं तर षटकारांची बाजी, फलंदाज आक्रमक आणि त्या रीत्या पाहिलं तर डीजे सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळतंय. कारण जवळजवळ पाहिलं तर डीजे आक्रमकच व्हायला पाहिजे, कोमात न जाता आक्रमकच व्हायला पाहिजे. कारण फलंदाजी तशी होते ती म्हणजे आकाश बुल्लू याची सॉरी अक्षय बुल्लू याची अतिशय फलंदाजी अप्रतिम पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा झिमाम, पुन्हा एकदा हवा गेला परंतु चेंडू निश्चित सीमा पार. हॅट्रिक चेंडू 6 धावेसाठी. तिची पहिली हॅट्रिक असेल षटकारांची ती म्हणजे अक्षय बुल्लू याची. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. कारण ज्या रीत्या पाहिलं तर 5वा षटकार असेल, 5वा षटकार असेल तो म्हणजे अक्षय बुल्लू याचा. कारण अप्रतिम हॅट्रिक पहिली हॅट्रिक केली असेल ती म्हणजे षटकाराची, ती म्हणजे अक्षय बुल्लू याची. पुन्हा एकदा पाहिला तर एकट्याच्या दिशेकडे मारला चेंडू, चेंडू खाली निश्चितच क्षेत्ररक्षण आहे. जवळपास पाहिलं तर एकच धाव मिळतोय, परंतु झिमाम कुठेतरी महागडा ठरतोय. कारण दुसरा षटकार फेकण्यासाठी आला आणि दुसऱ्या षटकामध्ये लगातार पाहिलं तर 4 षटकार सॉरी 5 षटकार लगावले आणि 32 या धावे नटआउट खेळते तर म्हणजे अक्षय बुल्लू. थांबा पंच थांबा समा हो झाली. एक चेंडू आहे. ओके ओके. धाव संख्या झाली धापलकरती 52. परंतु तितकाच पाहिला तर आता फटका फसलाय, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षण झेल सुद्धा होणार नाही. लाईन मध्ये चेंडू पडतोय तो कुठेतरी झिमाम हा महागडा ठरतोय. जवळजवळ तिसरे षटक समाप्त होतोय. तिसऱ्या षटका अखेर धाव संख्या लागली धापलकरती ती म्हणजे नाही ओढली सॉरी 52च निर्धाव जातोय. चेंडू शेवटचा चेंडू निर्धाव आहे. जवळजवळ 18 चेंडूचा खेळ झाला, त्यामध्ये पाहिलं तर झिमाम अतिशय महागडा ठरला. पहिलं षटक फेकलं त्याच्यामध्ये पाहिलं तर एक विकेट घेतली होती पण तो 16 धावा दिल्या होत्या. त्यानंतर तिसरं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा झिमाम आला, त्यामध्ये 3 षटकार आणि एकूण 26 धावा सॉरी 4 षटकार लगावले, त्यामध्ये 26 धावा देऊन बसला. अतिशय महागडा गोलंदाज ठरला म्हणजे झिमाम. तो म्हणजे जन्नत मांडला संघाकडून, कारण धाव संख्या लागली धापलकरती 52. येणारे सुद्धा अजून सुद्धा 18 चेंडू असेल. 18 चेंडू मध्ये कितपर्यंत स्कोर प्रोजेक्ट होऊ शकतोय, कितपर्यंत स्कोर पोहोचू शकतोय तो पाहायला मिळेल. तो म्हणजे सिटी 11 काशी संघाचा कोण आहे या दोन्ही संघामध्ये.
चला पुन्हा एकदा सामना चालू होतोय. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 18 चेंडूमध्ये पाहिलं तर 52 धावा लावून ठेवलं ते म्हणजे सिटी 11 काशी संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज बंटी येतोय आपल्यावर. पुन्हा एकदा धुरा घेऊन चौथं षटक खेळण्यासाठी सज्ज असेल बंटी. मागचा मॅचचा सामनावीर. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर पाहिलं तर अक्षय बोललो अतिशय 32 या धावेवर नॉटआउट खेळतोय. पुन्हा एकदा पाहायला मिळेल का 50 अक्षय बुल्लू याच्या माध्यमातून. निजे स्ट्राईक एंडवर हलकासा समाचार दिला परंतु फसवला होता अक्षय बुल्लू याला. परंतु तितकाच पाहिला स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये फेल केली गेली. कारण ज्या रीत्या पाहिलं तर आकाश महाडिक हा महागडा खेळत होता आक्रमक फलंदाज आणि त्या रीत्या पाहिलं तर तसाच फसवला होता तो म्हणजे अक्षय बुल्लू याला. परंतु नॉमिन लाईन मध्ये चेंडू पडला आणि एक धावेच्या मध्ये धावसंख्या वाढली. धापल करते ती म्हणजे 53 पहिल्याच चेंडूवर. पुन्हा एकदा बंटी गोलंदाजा मार्फत खेळण्यासाठी सज्ज असेल. स्ट्राईक एंड देतोय अनिश. अनिश महाडिक महागडा नदीची सीमा पार होणार 6 धावेसाठी. काय गलबला अनिश महाडिक. कमॉन डीजे. विजय अरमान. धन्यवाद 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 डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. डीजे स्टॉप केलं की स्टॉप करायचं डीजे. कारण आक्रमक फलंदाजी आता सिद्धी 11 काशी संघाकडून पाहायला मिळत आहे वारंवार प्रत्येक फलंदाजाकडून. पुन्हा एकदा तसाच फटका घेतला होता परंतु तितकाच पाहिलं तर क्षेत्ररक्षण तिथे होतोय. एकच धाव मिळेल. कॉर्नरच्या दिशेकडे चेंडू खेळला गेला होता. मागचा चेंडू पाहिला तर मोठा फटका आला होता त्याच दिशेला 30 लेंथ पाहिली तर अनिश महाडिकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अक्षय बोललो पुन्हा एकदा पाहायला मिळतोय ज्याच्या रीत्या पाहिलं तर 5 षटकार पाहायला मिळले होते परंतु हा चेंडू निर्धाव येतोय. यष्टीरक्षीच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर जन्नत मांडला संघाकडून राकेश पालुनकर आहे. अप्रतिम यष्टीरक्षीच्या भूमिकेमध्ये फील्ड सुद्धा करत आहे. तितका चाणक्य आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु चेंडू खाली झेल खाली क्षेत्ररक्षण असणार निश्चितच झेल सुद्धा सुटलाय. कारण जवळपास पाहिलं तर 12 नंबर जर्सी परिधान केलेला क्षेत्ररक्षण आहे तिथे 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. उलटा झेल होत. 1 शॉट आहे. एकच धाव मिळणार. एक शॉट धाव येतोय. एक शॉट धाव संख्या येते कारण अति घाई आणि संकटात नाही ज्या रीत्या पाहिलं परंतु चेंडू निर्धाव जातोय. 4थं षटक समाप्त होते प्रगतीपथावरचं आणि 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटक अखेर धाव संख्या झाली धापलकावरती ती म्हणजे 61. येणारे 12 चेंडू असतील अजून सुद्धा धाव संख्या लावून ठेवले 61 ती म्हणजे सिटी 11 काशी संघाने. जवळपास पाहिलं तर टायमिंग झालेला आहे 18 मिनिटं. जवळजवळ 18.5 मिनिटं होऊन गेलेली आहेत जवळजवळ. कारण ज्या रीत्या पाहिलं चला नवीन गोलंदाज शाली येतोय. काहीसा समीकरण पाहिलं तर शाली हा गोलंदाज येतोय. अनिश महाडिकच्या माध्यमातून एक षटकार बसला होता परंतु तितकाच पाहिलं तर कमबॅक करताना पाहायला मिळतंय. चेंडू कार्पेटच्या सायने चेंडू कव्हरच्या दिशेकडे जातोय. एकच धाव मिळेल. आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतो म्हणजे अक्षय बुल्लू. धाव संख्या झाली धापलकर ती 62. 62
शाळी गोलंदाज आहे, षटक पाचून फेकण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा कटर स्वरूपामध्ये चेंडू फेकण्यामध्ये सज्ज आहे. शाळे माय ठरतोय, कारण जवळपास असा हा चेंडू तिसरा ते चौथा चेंडू असेल. अक्षय बोलू याला समजला नाही, कारण बंटी याने सुद्धा असे चेंडू फेकले होते, त्या सुद्धा त्यामध्ये बॅट आणि चेंडूचा संबंध झाला नाही. चेंडू निर्धाव वारंवार जात होते आणि त्यारित्या पाहिलं तर गोलंदाजी शाळे याची पाहायला मिळत आहे. आणि त्यारित्याच पाहिलं तर तेच एक समीकरण, तेच गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आता अप्रतिम फलंदाजाला कुठेतरी एक बाछड्यामध्ये अडकून ठेवलं, एक पिंजऱ्यामध्ये अडकून ठेवलं, कारण ज्या रीत्या पाहिलं तर झिमाम हा मागणा ठरत होता, परंतु त्यानंतर अक्षय बोलू याला कसं अडकवायचं ते बंटी आणि शाली यांनी दाखवून दिलं, कारण वारंवार चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळत आहे. तो म्हणजे अक्षय आता पुन्हा एकदा पाहिलं तर चेंडू पुन्हा एकदा निर्धाव येतोय, कारण लेग एष्टीवरून चेंडू जाणारा आहे, कारण कुठेतरी अक्षय बुल्लू याला बुल्लू करून टाकलेला आहे, उल्लू म्हणून टाकलाय. तो म्हणजे गोलंदाज शाली याने फिर से उल्लू बना दिया अक्षय बुल्लू याला, कारण हा चेंडू पाहिला तर चौथा चेंडू निर्धाव येतो या षटकामधला, कारण पहिल्या चेंडू एक धाव आले होते आणि त्यानंतर वारंवार निर्धाव चेंडू पाहायला मिळते, कारण गोलंदाज उल्लू बनून टाकते बुल्लू याला, कारण अंतिम चेंडू असेल, अखेर चेंडू असेल तो म्हणजे पाचव्या षटकामधला. हा चेंडू निश्चित आता कुठेतरी फटका येणार, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेकडून सीमा पार 6 धावेसाठी 6 षटका असेल अक्षय बुल्लू याचा. कमॉन डीजे. पाखरा म्हणजे चेंडूला आझादच करून टाकलं 6 धावेसाठी, आणि त्या 6 धावेच्या मदतीने धाव संख्या पोहोचली धापलकर ते 68. येणारा अंतिम षटक असेल, शेवटचा षटक असेल तो म्हणजे जन्नत मानला संघाकडून कोण फेकण्यासाठी सज्ज असेल. पवाद 68 पवाद निश्चित धाव संख्या झाले धापलकर 68 68, आणि गोलंदाज असेल शेवटचं षटक फेकण्यासाठी तो म्हणजे पवाद. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजे अनिश महाडे. पाववादी याचा फुलटा चेंडू, चेंडू कॉर्नर कव्हर दिशेकडून सीमा पार 6 धावेसाठी. पुन्हा एकदा कमॉन डीजे.
पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून सुद्धा 46 या धावेवर नटआउट खेळते तो म्हणजे अक्षय बुल्लू. 20 या चेंडूवर अक्षय बुल्लूच्या मागे फटका खेळला परंतु फटका फसला. झेल होणार का? झेल चेंडू खाली. बंटी पालवणकर होता परंतु झेल बाद होणार. चेंडू 3 आहेत अजून येणारे 3 चेंडू असतील बाकी. कारण पाहिलं तर या मुरुड प्रीमियर लीग 2025 मध्ये दुसरी 50 हुकली होता कारण ह्याची फलंदाज पाठवली आतमध्ये अक्षय बुल्लू याची. कारण अक्षय बुल्लू हा 46 या धावेवर बाद होतोय. ताराबंदरच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, खेळाडू आहेत तिथे झाडाखाली, की आपण जे पडद्याच्या आतमध्ये बसले आहात तर आपल्या रंजन भोईर आपल्याला विनंती आहे आयोजकाकडून की आपण पडद्याच्या माघारी बसा. कारण आपल्या मॅचेस आहेत आपल्या सर्वांना. अजून 2 जण मला वाटते तिथे बसलेले आहेत. आपल्याला विनंती असेल पडद्या व्हाईट टी शर्ट पडद्याच्या बाजूला बसा. कारण आपल्या लाईव्ह मॅचेस आहेत आपल्याच मॅचेस आहेत. आपल्यालाच सहकार्य करायचं आहे. शेवटचे 3 मिनिटं बाकी असतील. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. फटका खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा फटका खाली फसला गेलाय. निश्चितच पुन्हा एकदा झेल पकडला गेलाय. प्रणित पालकरच्या माध्यमातून हा 3रा झेल असेल. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. फलंदाज तयार ठेवायचा आहे. सूर्य काय चालत नाही. कारण ज्या रीत्या पाहिलं तर सूर्य उगवला जातो. सूर्य उगवता पाहिलं तर जसा मावळला जातो परंतु सूर्य येतोय आणि सूर्य लगेच जातोय. तो म्हणजे सिटी 11 काशी संघाकडून सूर्य काही उगवताना पाहायला मिळत नाही. वेदांत कंटक. कारण ज्या रीत्या पाहिलं तर आपल्याला किटकॅट दिली त्याप्रमाणे कुठेतरी गुलगुल वाटतंय. कारण सूर्य कुठेतरी मावळताना पाहायला मिळते 0 या धावेवर. नवीन फलंदाज सुजल महाडिक येतोय. कारण अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुजल येतोय खेळण्यासाठी सज्ज असेल. सुजल महाडिकने चेंडू उचललाय. चेंडू हवेमध्ये लटकला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण असणार. निश्चितच झेल पकडला गेला आणि ही हॅट्रिकची विकेटची हॅट्रिक असेल ती म्हणजे पवार याची. कारण ज्या रीत्या पाहिलं तर अक्षय बुल्लू यांनी षटकारांची हॅट्रिक केली होती. त्यानंतर पवार यांनी विकेटची हॅट्रिक केलेली आहे. पहिली हॅट्रिक असेल. कमॉन डीजे. चेंडू अखेरचा चेंडू आहे. फलंदाज नवीन येतोय. रुपेश येतोय. नवीन फलंदाज आहे. अंतिम चेंडू अखेरचा चेंडू आहे. रुपेश फलंदाज मारतोय. धावसंख्या स्थिरावले. धापल करते ती म्हणजे 76. शेवट चेंडू अखेर चेंडू परंतु चेंडू फिरकावून झाला. क्षेत्ररक्षणाला चेंडू झाला सीमा पार. 4 धावेसाठी शेवटच्या चेंडूच्या मदतीत 4 धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचेल. धापल करते ती म्हणजे जवळपास 80. कमॉन डीजे.
त्यामुळं निश्चित रूपानं ही देखील गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे की इथे आज शाली ठाकूर असेल, बंटी पालवणकर असेल, त्यानंतर येणारा जिमाम पांगारकर असेल, त्याच्यानंतर राकेश पालवणकर असेल आणि अनेक खेळाडू आहेत ज्यांच्याकडे देखील क्षमता आहे आणि ते देखील चांगली खेळी करू शकतात. निश्चितच इथे काय होणार निखिल हे आपण इथं पाहणार आहोत. माझ्यासोबत साथी समालोचक नरू भाई या ठिकाणी जर पाहिलं तर थोडे गरम होत आहेत, हळूहळू त्यांची एनर्जी वाढत जाते आणि असं असताना नरूचं जरा इंजिन डिझेलचं आहे त्याच्यामुळं गरम व्हायला थोडा एनर्जी यायला वेळ लागतो. आमचे CNG चे इंजिन आहेत त्याच्यामुळे ते सुरुवातीला पिकअप पकडतात, नंतर मात्र कधी कधी कमी पडतात. पण डिझेल इंजिन कसं की हळूहळू गरम होत राहतं तसं आहे इथे मात्र आपण पाहतोय. तत्पूर्वी गीता 11 बोरली आणि वाघोबा मुरुड नाणेफेकीसाठी यायचं आहे. गीता 11 बोरली आणि वाघोबा मुरुड आणि यापुढचं समालोचन करण्यासाठी घेऊन जातोय आतिश पावसे, मॅन फ्रॉम सुरी. हॅलो. धन्यवाद वेदांत. प्रथम 64 विद्येचा अधिपती गणपती गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणाशी माझा मानाचा मुजरा. सामन्याला सुरुवात. चालू असणारा सामना
अक्षय बुल्लू चुकी करतोय. पुढचा चेंडू घेऊन बघा या चेंडूवर चेंडू हवेत आहे. चेंडू खाली रुपेश आला होता आणि सुरेख झेल देखील टिपला गेला रुपेशाच्या माध्यमातून. खरोखरच कौतुक करावं असं वाटतंय गोलंदाज विवेक याचं. आपल्या या पहिल्या षटकामध्ये महत्वपूर्ण अशी कामगिरी करून दिली आपल्या संघासाठी. 12 धावा खर्च करून 2 महत्वपूर्ण बळी प्राप्त करून दिले आपल्या संघासाठी. यावेळी मैदानामध्ये दाखल झालेला फलंदाज अर्थातच मित्रांनो ज्याची एक मोठी ओळख आहे, मोठं नाव आहे, राकेश पालवणकर, मॅन फ्रॉम महालुंगे. कित्येक मोठे मोठे सामने आपल्याला हा खेळाडू एक आयकॉन दर्जाचा खेळाडू आहे आणि कित्येक मोठे सामने आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. परंतु यावेळी खरोखरच आपल्या संघासाठी गरज आहे मोठी खेळी करून दाखवायची. त्या खेळीसाठी खरा उतरणार का राकेश पालवणकर. आता जी सलामीची जोडी मैदानात गेली होती अर्थातच बंटी पालवणकर आणि शालिग्राम ठाकूर दोन्ही खेळाडू माघारी परतलेत. नवीन गोलंदाजी पटलावर सूर्यकांत भोबू उर्फ सूर्या. पहिल्यांदाच सामना करेल झिमाम पंगारकर. आपल्या गोलंदाजीवर थोडासा महागडा ठरला होता परंतु पहिल्याच चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी अकोट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, फटका देखील तेवढाच चांगला आला. या चेंडू गेला सीमारेषा पार. 1 बाउन्स फोर. यानंतरची होणारी मोठी लढत वाघोबा 11 नांदगाव विरुद्ध गीता 11 बोरली. दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल चालू आहे आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू केतन नरहरी यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल उडवण्यात येईल. धावफलक मात्र थोडं थोडं का होईना पुढे सरकत आहे. धाव संख्या झालेली आहे 18. झालेल्या नाणेफेकीमध्ये गीता 11 संघ नाणेफेकी विन झालेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय वाघोबा 11 संघाला. हा सामना संपताच आपण त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. 3 चेंडू व्होल्टेज प्रकारचा चेंडू, फटका देखील चांगला सजवला आहे. शो केला 1 बाउन्स फोर. आई फलंदाजी चाललंय मैदानामध्ये झिमाम पंगारकर याची. आपल्या गोलंदाजीच्या शैलीवर असताना गोलंदाजी करत असताना कुठेतरी नाखुश करून सोडलं होतं झिमाम पंगारकर याने. परंतु त्यानंतर ज्यावेळी खरोखरच संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि त्या जी कर्णधाराने आपल्यावरती भूमिका सोपवलेली आहे आणि त्या भूमिकेला साजेल अशी गोलंदाजी फलंदाजी चाललेली आहे झिमाम याची. आतापर्यंत झिमामच्या बॅट मधून 2 चौकार आलेले आहेत. कुठेतरी कमबॅक करावा लागेल सूर्या याला. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर सूर्यकांत भोबू हा देखील एक अनुभवी गोलंदाजी मार्कवर आहे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना अक्षय बघा मित्रांनो, क्रिकेट खेळ हा वैयक्तिक खेळ नसून हा सांघिक खेळ आहे. बघा ज्यावेळी गोलंदाज कुठेतरी थोडीशी चुकी करत असताना अक्षय बुलूने थोडं क्षेत्ररक्षण फिरवलं. चेंडू देखील यावेळी मात्र थोडस चेंडू खराब. वाईट चेंडू. धाव संख्या झालेली आहे 23. 23 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. हो हो हो, काय फटका. झिमाम याच्या बॅट मधून सलग निघणारा हा 3रा चौकार.
होतं, परंतु या चेंडूवर देखील 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, खराब क्षेत्ररक्षण. जिथे एक सुद्धा धाव मिळाली नसती ते त्या ठिकाणी 2 धावा प्राप्त झाल्या. तर राकेश पालवणकर याला आणि शन्नत मांडला संघाला. या फटक्याला शोक चांगला आला नव्हता, परंतु नशिबात साथ काहीशी राकेश पालवणकरच्या बाजूने. चार धावा मिळाल्या तर स्वतःला आणि संघाला. खरोखरच या सामन्यामध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल राकेश पालवणकर याला तर मोठी खेळी करून दाखवायला लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज विवेक राकेश साठी. वाईट चेंडू. चौतीस धावा धावफलकावर लागलेले आहेत. हो 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 चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार का डीजे. अरे 34 सांगितलं होतं, 34 षटकार निघाला, 7 वाजता नाही. धावसंख्या 41 स्कोर बोर्डवर लागलेली आहे. जिंकण्यासाठी 20 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा विवेक सीमामा सरळ बॅटीने खेळून काढलेला शोक. या चेंडूवर देखील 1 धाव पळून पूर्ण केले. पुन्हा एकदा तोच फलंदाज एक चौकार आणि षटकाराच्या साह्याने फलंदाजी पटलावर दिसत आहे. ओहो हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु स्वतः गणेश पडवळ आलाय चेंडू खाली आणि झेल देखील चांगला टिपला गेला गणेश पडवळ्याच्या माध्यमातून. फलंदाज मैदानात पाठवायचं. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 39 धावांचा आव्हान असणार आहे. परंतु आपण जी खेळपट्टी पाहताना त्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारली जाते आणि ते रन चेस सुद्धा होतोय. परंतु राकेश पालवणकर देखील कौतुक करावं असं वाटते, कारण का आपल्या संघासाठी जी कामगिरी करायची होती ती करून सुद्धा आपल्या तंबूत माघारी परतलाय. राकेश पालवणकरच्या खेळीवर लागणारा फुल स्टॉप पाहूया. तर 14 शतक घेऊन आलाय काशीद संघाकडून सूर्यकांत भोबू. आपल्याला वेळेचं सुद्धा बंधन पाळायचं आहे मित्रांनो. खेळ करत असताना यावेळी पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय झीमाम पंगारकर. ओटा फटका आलाय का? चेंडू तर हवेत आहे, चेंडू खाली चेक आणि व्हॉलेंटियर्स आहे तिकडे.
खेळाडूंनी देखील आपली खेळाडू दाखवायची आहे या ठिकाणी. सिक्स आलाय. मोठा फटका पाहायला मिळाला झिमा अंबंगारकरच्या बॅट मधून. सूर्यकांत भोऊ याच्या पहिल्याच चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय झिमा अंबंगारकर याने. ज्या प्रकारची खराब गोलंदाजी केली होती परंतु आपल्या संघासाठी पूर्णपणे 100% देण्याचा प्रयत्न चाललाय मैदानामध्ये झिमा याचा. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळणार का? हो हो, त्यावेळी देखील चांगला फटका, चेंडू गेलाय वन बाउन्स फोर. थोडस महागडं शतक फेकलं जातंय सूर्या याच्या माध्यमातून. आपल्या 2 चेंडूंवर 10 धावा खर्च केल्या आतापर्यंत सूर्यकांत याने. ज्या प्रकारची गोलंदाजीची गरज आहे त्या प्रकारची काही गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाही सूर्यकांत. कमबॅक करताना पाहायला मिळणार का सूर्य आपल्या संघासाठी? त्यावेळी आपण मोठी टुर्नामेंट खेळत असतो त्यावेळी त्या टुर्नामेंट मध्ये जे लाईव्ह प्रेक्षेपण दाखवतात आपल्याला ती आपल्यासाठी मोठी पर्वणी असते मित्रांनो. धावसंख्या झालेली आहे 52. चांगला फटका आलाय, तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण. यावेळी समीकरण मात्र थोडस बदललेलं आहे. 15 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना शुभम घडशे चांगलं साथ देतोय झिमाम याला. खरोखरच एक बाजूने मोठे फटकेबाजी होत असताना या प्रकारची खेळी करणं गरजेचं आहे ते सिद्ध करून देतोय शुभम घडशी. एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, यार्कर प्रकारचा चेंडू होता, फळाथ्रू मध्ये अडवलाय गोलंदाज सूर्या भोवू याने. यावेळी चेंडू गेला निर्धाव. शेवटचा चेंडू नाही एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. क्रिकेट जगातील क्रिकेट विश्वातील ज्याला ब्रह्मास्त्र म्हणलं जातं त्याच प्रकारची गोलंदाजी चाललंय सूर्यकांत भोबू याची. शतक संपलेलं आहे मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 27 धावा. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. 55 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असणार आहे.
12 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय रुपेश पाटील. एक अष्टपैलू हा खेळाडू आहे रुपेश पाटील. आपण कित्येक वेळा आला या खेळाडूला कबड्डीच्या मैदानामध्ये देखील खेळ करताना पाहायला मिळालाय. वेळोवेळी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी कबड्डी सारख्या खेळातून सुद्धा खेळ करताना पाहायला मिळतो. परंतु यावेळी क्रिकेटच्या मैदानामध्ये गोलंदाजी मार्क झालाय रुपेश पाटील. हो बरोबर ज्यावेळी संघाला गरज आहे आणि रुपेश पाटील आला नाही असं होतच नाही. ज्या विकेटची गरज होती तो विकेट सुद्धा मिळवून दिलाय आपल्या संघासाठी. सीमाम पंगारकर बॅक टू द पॅव्हिलियन. बघा मित्रांनो सामना कुठे चालला होता आणि कुठे आणून पोहोचलाय. थोडं समीकरण बदललेलं आहे. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज असणार आहे. सीमाम पंगारकर वैयक्तिक 23 धावांचा खेळ करून आपल्या अक्षय रोईकर ना दादा अक्षय माडिक अक्षय रोईकर माडिक रे अक्षय महाडिक मैदानात आला. रुपेश पाटील काय गोलंदाजी मित्रांनो रुपेश पाटील याची. खरोखरच ज्यावेळी संघाला गरज होती आणि कर्णधाराने रुपेश याच्यावर दुरा सोपवली आणि त्या हो यावेळी बॅट फटका आलाय. चेंडूला विरकावलाय सीमारेषा पार. खरोखरच या फटक्याची गरज होती आणि फटका देखील आलाय. अक्षय माडिक ऑन फायर. बॉल दे जंबो भाई बॉल दे ना नवीन. शंकू कुठे बॉल माझ्याकडे कुठे आहे. दे बॅग इथे दे. इथे दे बॅग. इथे दे बॅग. शेवटच्या बॉलला गेला तरी पण इथे दे. पहिलेच बॉल दे. ए भांड्यानी जर मॅच जिंकवली ना प्रफुल रोहेकर कडून 500 रुपये. अक्षय महाडिक याने जर मॅच जिंकवली तर प्रफुल रोहेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि जर सलग 3 चेंडूंवर 3 षटकार जर ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि जर कंटिन्यू 3 बाउंड्री लगावली तर 2000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. पुन्हा एकदा रुपेश सज्ज झाला आहे. बघा मित्रांनो ज्यावेळी प्रेशर असताना गोलंदाजावर या चेंडूवर वाईट चेंडू आला आहे. कुठेतरी तो टेन्शन दिसून येते गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती. चांगली गोलंदाजी चालली होती. पहिले 2 चेंडूंनी धाव फेकले गेले होते. त्यामध्ये एक महत्वपूर्ण बळी देखील प्राप्त करून दिला होता. पुन्हा एकदा रुपेश पुन्हा मोठा फटका सजवला आहे. चेंडूला भिरकावलाय सीमारेषा पार. षटकार. 8 चेंडू आणि 13 धावा. धाव संख्या स्कोरवर लागलेली आहे 68. 68.
पहिल्याच चेंडूवर बळी प्राप्त करून दिला होता रुपेश यांनी. असं वाटलं होतं कुठेतरी कमबॅक करू देणार या सामन्यामध्ये रुपेश आपल्या संघासाठी, परंतु त्यानंतर अक्षय महाडिक आला मैदानामध्ये आणि सलगचे 2 चेंडूंवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले अक्षय याच्या फलंदाजीवर. हो यावेळी थोडासा फसला आहे अक्षय महाडिक. अजून देखील या शतकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. प्रणित पालकर साठी सुवर्ण संधी असणार आहे. जर आपण 2 षटकार लगावले तर प्रत्येक षटकारी मागे उपेद घारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. बक्षिसांची खैरात या ठिकाणी. आणि जर आपण 4 रन धावून घेतले तर जमीर दाखवे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे प्रणित पालकरला. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या, 13 धावा खर्च केल्या आता रुपेश पाटील याने. 13 रनांची सरासरी असताना रुपेश पाटील आला होता. चांगला फटकाला पालकर ऑन फायर. ज्या खेळाडूला बक्षीस लगावली जाते त्या खेळाडूने षटकार ठोकून आपल्या तंबूत माघारी परततो, परंतु यावेळी प्रणित पालकरला मोठी खेळी करावी लागेल. सामना विजयी करून दाखवावा लागेल. तर मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. आतापर्यंत आपण सामना पाहिला. आता 36 चेंडूंवर 81 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्येक षटकामध्ये 13.5 ची सरासरी चालू होती, परंतु आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावेवर सामना येऊन ठेपला आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज झाला स्वतः संघाचा कर्णधार आकाश महाडिक. चेंडू हवेत, चेंडू कडे सूर्य आलाय आणि झेल सुटलाय. सोपा झेल. आपण झेल सोडलात की मॅच सोडलात सूर्या बाबू. खरोखरच पश्चातापाची गोष्ट आहे. या चेंडूवर पडून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असणार आहे. सामना थांबवायचा आहे पंच थोडा. सामना ग्राउंडच्या आतमध्ये कोणतरी बॉटल फेकली ती बाहेर काढायची आहे पहिले. चला सामना चालू करा. स्लोवर चेंडू झेल खाली आला अक्षय बुल्लो आणि सुरेख झेल टिपला गेला. यावेळी मोठा हादरा लागलाय शुभम गडचेच्या स्वरूपात. जन्नत मांडला या संघाला. क्रिटिकल कंडिशन. दोन्ही संघांचं थोडस वातावरण बिघडलंय.
4 चेंडू 5 धावा. परंतु यावेळी मैदानामध्ये दाखल झालाय सोरडे गावामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू फवाद. अनेक वर्षाचा अनुभव व पाठीशी आहे. अर्थातच हा सामना विजयी करून देऊ शकतो, परंतु तेवढाच चांगला गोलंदाज सामोरी आहे. आकाश माडिक स्वतः संघाचा कर्णधार. 4 चेंडू आणि 5 धावा. स्लोवर पद्धतीचा चेंडू. खरोखरच या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला असता, परंतु मित्रांनो काहीसा व्हेरिएशन करता हे प्रत्येक चेंडूवर आपल्याला नवीन नवीन काहीतरी पाहायला मिळतोय. आकाश महाडिकेच्या माध्यमातून ज्यावेळी एक शतकामध्ये 20-20 धावा ठोकत होते, परंतु यावेळी सामना येऊन पोहोचला होता 6 चेंडू आणि 7 धावेवर. धावा जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 5 धावा. चेंडू आलेला आहे आणि फौज देखील बाद झाला. काय गोलंदाजी मित्रांनो आणि काय सामना चाललाय मैदानामध्ये. दोन चेंडू आणि 5 धावा. जर हा सामना आकाश महाडिक यांनी विजयी करून दिला तर श्राव्या धारवे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे आकाश महाडिक यासाठी. बघा मित्रांनो काय लढत मैदानात चाललेली आहे. अप्रतिम खेळ मैदानात पाहायला मिळतोय. दोन चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडूंवर 36 धावा देखील जमवल्या जातात, परंतु 6 चेंडूंवर 1 धाव काढणं कठीण असतं या प्रकारचा सामना मैदानामध्ये. ओ फटका चेंडू गेला सीमारेषा पार. मित्रांनो फौवादकडे कित्येक वर्षांचा अनुभव आहे. विहोर गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू फौवाद आतापर्यंत आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न केला आणि सामना विजय देखील करून दिला. धन्यवाद. बघा मित्रांनो काय सामना झालाय. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं आणि शेवटच्या क्षणाला फवाद आला आणि फवादनं षटकार लगावून सामना घेऊन गेला आणि अशा प्रकारची परिस्थिती या सामन्यामध्ये झाली. सिद्धी 11 काशीद संघ नक्कीच आपण पराभूत झाला असाल तरी देखील आपल्याला आणखी एक संधी आहे. पण सर्वप्रथम जन्नत मांडला संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या मांडला गावातलेच आहेत, मांडला गावाला बिलॉंग करतात, ग्राउंड ओळखीचं आहे आणि या दोनही सामन्यांमध्ये नाही ग्राउंड ओळखीत नाही तरी ऍटमॉस्फिअर ओळखीत आहे. जम्बो दादा खेळाडू मांडल्यातले नाही आहेत, ग्राउंड सगळ्यांसाठी आहे, पण ऍटमॉस्फिअर जे आहे ते ओळखीचं आहे, पब्लिक ओळखीचं आहे. त्याच्यामुळे जर पाहिलं तर मांडला संघाला या पब्लिकचा फायदा होतोय. निश्चित रूपानं जर पाहिलं तर अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. ते म्हणजे जन्नत मांडला संघाकडून सामन्याचा सामनावीर ठरला आहे.
चला मित्रांनो, लगेचच बोरली संघ आपलं निर्णय काय फिल्डिंग आहे ना, चला लगेच उतरा उतरा, चला लगेच. नक्कीच मित्रांनो, या सामन्याचा सामनावीर ठरतोय. गोलंदाजीत थोडासा मागणं ठरला, पण फलंदाजीत कव्हर केलं आणि आपल्या संघाला पुन्हा गेम मध्ये आणलं. जिमाम पंगारकर, मॅन फ्रॉम विहूर, आज बिलॉंग करतोय जन्नत 11 मांडला संघाला. तत्पूर्वी पंकज पाटील, आपल्याला विनंती आहे, आपल्याला कोरलई, आपल्याला जयेश म्हात्रे हे बोलवत आहेत, विनंती असेल आपण यायचं आहे. तत्पूर्वी जावेदभाई मुजावर, आपल्याला विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. जिमाम पंगारकर, विनंती आहे जिमाम, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय जिमाम. यस मॅन ऑफ द मॅच घ्या, त्याच्यानंतर जा. गीता 11 बोरली संघ, चला आपला निर्णय कळवायचा आहे. गीता 11 बोरली संघ सुपर 12 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय जन्नत ग्रुप. जन्नत 11 मांडला, एकदा जोरदार टाळ्या वाजवा जन्नत मांडलासाठी. अप्रतिम क्रिकेट जन्नत मांडला संघाच्या माध्यमातून बंटी पालवणकर याच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा जन्नत ग्रुपचा संघ, ज्यामध्ये राकेश पालवणकर दिसेल, जिमाम पांगारकर दिसेल, बंटी आहे, शाली ठाकूर आहे, फवाद आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आणखी अप्रतिम खेळाडू आहेत. आणि असं असताना निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ केलाय. मग एकीकडे जिमाम असेल, चला लगेच गीता 11 बोरली संघ. प्रणय शेळके, आपण कमिटीचा एक भाग, आज जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. प्रणय शेळके कोऑपरेट करा. सुंदर क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं, ते म्हणजे जन्नत ग्रुप कडून. एकदा जोरदार टाळ्या होता जन्नत ग्रुप साठी. सुपर 12 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ प्रशांतदा मिसाळ पुरस्कृत मुरुड प्रीमियर लीगचा. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच वाघोबा मुरुड कोळीवाडा विपक्ष गीता 11 बोरली, या दोन संघांच्या दरम्यान. कशा प्रकारे सामना खेळला जाईल, कशा प्रकारे सामना रंगेल, अंतिम अंबाजी बघा. आपले सबस्क्रायबर किती झालेत, वाढतायत का? हळूहळू वाढतायत. 4.6 झालेत, वाढतील, आणखी वाढतील. जसं जसं पब्लिकला समजेल तसं तसं वाढत जाईल. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी आपण सामना चालू करणार आहोत. सामना रंगेल तो म्हणजेच वाघोबा विपक्ष गीता 11 बोरली. तत्पूर्वी आमचे मित्र आणि विशाखा 11 वांदिलीचे कॅप्टन प्रतीक दिवाळे यांचं देखील इथं आगमन झालंय. प्रतीक दिवाळे, बघून न बघितल्यासारखं करू नका, विनंती आहे. आपल्याला पाहायला मिळेल स्टेजच्या डाव्या बाजूला प्रतीक दिवाळे, एक अप्रतिम खेळाडू आहे, मॅन फ्रॉम वांदेली. त्याचबरोबर वन सोल्युशन कोरलईचा कर्णधार आकेश कदम देखील आपल्याला पाहायला मिळेल. आकेश कदम, मला वाटते आकेश कदम पहिल्या पर्वाचे आपण विजेते होतात. वन सोल्युशन कोरलई संघ दुसऱ्या पर्वाचे विजेते होतात. प्रणय शेळकेनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर जयेश म्हात्रे आणि सोहन बलकवडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रणय शेळके बघा कसा बलाढ्य शरीर यष्टीचा खेळाडू आहे. सोहन बलकवडे आमचे मित्र, मॅन फ्रॉम कोरलई, एक अप्रतिम यष्टीरक्षक. मला वाटतंय सोहन बलकवडे मागच्या वर्षी भाग होतात आपण जंजिरा पॉइंटचा. यावर्षी क्रिकेट बंद केलंय, पायाला थोडी दुखापत देखील आहे. बरं ठीक आहे, परंतु अप्रतिम क्रिकेटर सोहन बलकवडे आपल्याला पाहायला मिळेल, मॅन फ्रॉम कोरलई. मागच्या वर्षी मी यष्टीरक्षकांची नावं घेतली, त्यात 2 बलकवडे बंधू आहेत यष्टीरक्षकांमध्ये. एक बाबू बलकवडे थेरोंड्याचा आणि दुसरा सोहन बलकवडे कोरलईचा. आता कोचिंग करतात, चांगलं आहे. कोरलईचे खेळाडू असेच आहेत. आपण एकीकडं बघितला तर नितेश आहे जो बॅट बनवतो, दुसरीकडे मयूर आहे, मयूर खेळतो, जयेश म्हात्रे आहेत, कल्पेश म्हात्रे आहेत, सोहन बलकवडे आहेत, चांगले चांगले खेळाडू आहेत, पराग म्हात्रे आहेत. नक्कीच नक्कीच सगळे सिनियर सिटीजन आहेत.
त्याच्यामुळं जर बघितलं तर आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. आणि सोहन बलकवडेला दादा जंबूभाई, आपण जेव्हा कधी कोरलईमध्ये जातो आणि सोहनला एक फोन करतो, मी स्वतः नाही माझी माणसं येतात असं जेव्हा सांगतो, सोहन बलकवडे करून कायम आपल्याला कोऑपरेशन मिळतं. असं सोहन बलकवडे आहे. कधी पण 100% त्याचा फोन लागतो. तर निश्चित रूपाने थोडा इंजर्ड आहे, परंतु नाही थोडं पायाला दुखापत आहे अजून. नक्की नक्की सगळ्यांनी जा, किल्ल्यावर जा, त्याच्या घरी जा. तत्पूर्वी विजय पैर मॅन फ्रॉम मुरुड, आपल्याला मोती साहेबांकडून विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. केतन साहेबांकडून विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. निश्चित रूपाने या ठिकाणी काय होणार, गीता 11 बोरली संघ मागच्या वर्षी रनरअप होता, या वर्षी थोडासा एक पहिल्या सामन्यात मागं पडलाय. पण एक मॅच हारल्यावर अस्तित्व संपत नसतं. त्यासाठी जर पाहिलं तर आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. निश्चितच इथून जर जिंकलात तर जिंकलात, हारलात तर मात्र घरी गेलात अशी परिस्थिती असणार आहे. वाघोबा मुरुड संघ देखील मागच्या वर्षी बक्षिसात होता, या वर्षी मात्र जर पाहिलं तर दोन्ही बक्षीसपात्र संघ आहेत हे, परंतु दोन्ही बक्षीसपात्र संघांमध्ये एका संघाला कुठंतरी या स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार आहे. असं असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय शेळके मॅन फ्रॉम बोरली आज आपल्या गावातीलच संघाला बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा जन्नत ग्रुप जिंकल्यानंतर आज प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर आनंद बघा तुम्ही, कारण फवाद भाईनं मला वाटतंय चांगली कामगिरी केली. पहिला चेंडू शॉट अंपुल, उलटी धावून कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. यस सरपंच साहेब ऋतिक नागोटकर पुन्हा एकदा आमच्याशी जोडले जात आहे. ज्यांचा संघ मला वाटते कधी आहे, संडेला 7 तारखेला आहे, ज्या दिवशी कदाचित मी अवेलेबल नसेन. परंतु तत्पूर्वी सन्मान्य बंड्या भाऊ मॅन फ्रॉम कोरलई हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच आलेच आहेत, तर सरपंच साहेब विनंती असेल आपण बंड्या भाऊंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे, कारण निश्चित रूपानं कोरलई गावातून हे जे खेळाडू आलेले आहेत किंवा हे क्रिकेट रसिक आलेले आहेत त्यांचा देखील सन्मान करणं गरजेचं आहे. बंड्या भाऊंचा या ठिकाणी सन्मान आपण करतोय. नक्कीच आमचे पंच देखील या ठिकाणी लंच ब्रेक नंतर जोडले जात आहेत. निश्चितच अतिशय ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये पंचांची भूमिका ही बजावली जाते. इथे मात्र चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, नितेश नरहरी यष्ट्यांच्या मागे, अगदी जुने जाणते आणि अनुभवी खेळाडू आहेत. तत्पूर्वी बंड्या भाऊंचा या ठिकाणी सत्कार होतोय. PNP चषकातील रेड हॉर्स प्रिशा 11 नवगाव संघाचं टी शर्ट ज्यांनी परिधान केलं, इथं मात्र स्मॅश केलाय, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. कम ऑन डीजे.